उद्धव ठाकरेंच्या मोठ्या वक्तव्याचा आपण रिपोर्ट पाहणार आहोत। शिंदे गटाच्या सिल्लोडचे उमेदवार अब्दुल सत्तार यांना निवडणूक आता सोपी राहिली नाही, कारण सत्तारांना पाडण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी थेट राजकीय शत्रू भाजपला साथ घातली। सिल्लोडला लागलेला कलंक दूर करूयात असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ठाकरेंच्या या हाकेला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळणार त्यावर आता सत्तारांच्या विजयाचं गणित अवलंबून आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। ठाकरे आणि भाजपची युती, सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साथ। सिल्लोडला लागलेला कलंक दूर करण्याची हाक। लोकसभा निवडणुकीत आणि आता विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या सर्वच नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय। अगदी मोदी अमित शहांच्या भाषणातही ठाकरेंवर सातत्यानं हल्लाबोल होतोय। ठाकरेही प्रत्येक सभेत भाजपला शिंगावर घेतायत। अशा राजकीय संघर्षात उद्धव ठाकरेंची एक साध सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडतीये। शिवसेनेच्या बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या सगळ्या उमेदवारांविरोधात उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झालेत। यासाठी त्यांनी थेट भाजप सोबत युतीचा हात पुढे केलाय। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघात शिंदे गटाचे मंत्री आणि उमेदवार अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चक्क भाजपला साथ घातली आहे। सिल्लोडला लागलेला कलंक दूर करूयात असा निर्धार ठाकरेंनी केलाय, तर सत्तारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय। मी इथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय। ठीक आहे, तुमचं आमचं थोडंसं मतभेद असतील, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याशी कोणी येऊन बोलायला तयार असेल तर मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे। पण आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक हा धुवून टाकूया। हे पागलपणाने तर काय, एकीकडे मोदीला शिवाय द्यायचे, दुसरीकडे शहासाहेबांना शिवाय द्यायचे, तिसरीकडे पंतप्रधान महोदय जो त्यांच्याबद्दल अपशब्द काढायचे, आणि चौथीकडे त्याच्याकडे मताची भीक मागायची। याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचे सीट येणार नाही। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सिल्लोडच्या सभेत भाजपचे काही पदाधिकारीही स्टेजवर उपस्थित होते। भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केलाय। इथं पक्ष म्हणून नाही, इथं जो अब्दुल सत्तार आहे, ज्यांनी पूर्ण मतदारसंघाचं नाव खराब केलेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जो जमीन चोर, प्लॉट चोर, हप्तेखोर, खंडणी वसूल करणाऱ्यांना, ठेकेदारांकडून, डॉक्टरांकडून किंवा व्यापाऱ्यांना धमकवणारा, त्यांच्याकडून पैसे वसूल करणारा हा जो अब्दुल सत्तार, याचा त्रास सर्व जाती धर्माच्या लोकांना आहे। आणि इथं पक्ष वगैरे काही नाही, फक्त अब्दुल सत्तारला पाडायचं हेच प्रत्येकाच्या मनात। भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तर सत्तारांमुळे सिल्लोड तालुका पाकिस्तान बनला अशा शब्दात घणाघाती टीका केली होती। या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी भाजपला हाक दिली आहे। भाजप आता याला प्रतिसाद देणार की सत्तार आपला बालेकिल्ला शाबूत ठेवणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। मात्र यामुळे सत्तारांची डोकेदुखी वाढली आहे एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।